हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अ फ्रेश न्यू व्लॉग आणि न्यू डे. आणि आज काहीतरी नवीन करतो आम्ही. टुडे इज आर नाही ॲक्च्युली माझा जिमचा फर्स्ट डे आहे. चेतन तर खूप रेग्युलरली जातो, सो मी पण आता रेडी होते. इट्स 7:30 AM आणि खूप टाईम नंतर मी एवढं लवकर उठले बिकॉज रुटीनची वाट लागली आहे. खूप दिवसांपासनं म्हणजे खूप लेट उठायचे, ॲक्च्युली झोपायचे खूप लेट. यू कॅन सी माय डार्क सर्कल्स. मी खूप लेट झोपायचे, 4 वाजता वगैरे, 2 वाज माय रेग्युलर टाईम. पण आत्ता मी डिसाईड केलं की आय विल टेक कंट्रोल ऑफ माय लाईफ आणि परत जिम, स्विमिंग वगैरे सगळं स्टार्ट करणार आहे. सो आय विल जस्ट गो चेंज इन माय जिम आउटफिट अँड बी बॅक. I'm ready guys, bye. See you once I'm back. It's gym day 1. कशी झाली बागे आमच्या अशी झाली चालत चेहरा त्याच्यात जास्त admiring himself. हाय गाईज, वी आर बॅक फ्रॉम द जिम. आणि मी काही मागवलंय सामान फ्लिपकार्टवरनं. सो आज आम्ही ब्रेकफास्टमध्ये खाणार आहे डोसे. मी करू का ग हे डोसा ट्राय. तुला काय वाटतं मला येत नाही ब्रो? पहिलं तूप टाका लागेल ना. नाही बघा, असं घ्यायचं, असं टाकायचं, मग याला सेंटर मधून असं गोल 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 असं असं असं. ब्रो, यू अंडर एस्टिमेट माय पॉवर ब्रो. गुड. तुला नवरा असा भेटलाय जो काही करू शकते, समजलं का? म्हणजे तू आता बनवू शकतो, मी खाऊ शकते. अरे काय ग तू, खा. आजपासून जिम सुरू केली आहे तू, उद्यापर्यंत. परवा येशील की नाही काय माहिती. मग परवा तर संडेच आहे ना. परवा तर संडेच आहे. स्विमिंगला यावं लागते ना संडेला. दीदीने चटणी दिली आहे. क्या बात. माझी बहीण नसती तर काय झालं असतं तुझं? तुला माहित आहे काय गोष्ट, जो माणूस डाएट करते त्याला वजन कमी करायचं असते, त्याला पोर्शन कंट्रोल खूप इम्पॉर्टंट असते. मग तू 2 डोसे आणि मी 2 डोसे, म्हणून तू छोटा बनवला का? 4 डोसे खायचे आहेत. कशाला 4 डोसे? पोर्शन कंट्रोल. आपल्याला एकदा खायला दिले की आपण थांबत नसतो रे वा. एक तर तुम्ही खायलाच देऊ नका. आज माझा जिमचा फर्स्ट डे होता आणि उद्यापासून मी जिम प्लस स्विमिंग दोन्ही करणार आहे. आणि चेतन तर नाही काय, मी अपडेट करणार आहे नेहमी, रोज अपडेट करणार आहे. अरे यार, आज मला सेल्फी घ्यायची होती जिमसाठी. ॲक्च्युली मी, चेतन आणि श्रेयस, जो चेतनचा कझिन आहे, आम्ही तिघांनी सोबत जॉईन केलंय. चेतन ॲक्च्युली रेग्युलरली जातो, आम्ही दोघांनी आज जॉईन केलंय. किती दिवस येणार आहेस? मी रोज येणार रेग्युलरली, ॲटलिस्ट फॉर 3 months, बिकॉज मी 3 monthचं सबस्क्रिप्शन घेतलं आता.
जिम प्लस स्विमिंगवालं. आणि लेट्स सी 3 महिने तर मी कंटिन्युअसली जाणार आहे. लास्ट टाइम किती महिन्याचं घेतलं होतं का? शट अप. त्याच्या आधी आय हॅव शॉर्ट टर्म मेमरी लॉस गाईज. मला नाही आठवत एवढं जुन्या. लॉंग टर्म आहे ना. शॉर्ट टर्म तर छोटच असते, लॉंग टर्मचे आठवलं पाहिजे ना. नाही, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड असं नाही आठवत. बापरे बाप. म्हणून तू माझ्या साईटच्या बाहेर नको जात जाऊ, समजलं का? फिरायला जायचं आहे मला 8 दिवस. दुसरी बायको शोधून घेशील मग तिकडे. खरंच? चटणी दे मला. तसंच का? दे ग, माझ्या बहिणीने दिली ग. सॉरी बोल. माझ्या बहिणीने दिली ग. सॉरी बोल. सॉरी सॉरी. पापी पेट का सवाल है, क्या क्या करना पड़ता है. आम्ही लोक आता एक्सरसाइज रेग्युलरली करणारच आहे, प्लस हेल्दी खायचा पण प्लॅन आहे. गाईज प्लीज इग्नोर दिस मेस. कारण सगळ्यात आधी मी आजचं माझं टास्क आहे हे सगळं आवरणं. कारण खूप दिवसांपासून मी त्याला डिले करते, पण आज मी करणार बिकॉज हे मला बघून चांगलं नाही वाटत आज. सो आम्ही हेल्दी पण खाणार आहे आणि संध्याकाळी प्लॅन असा आहे की लवकर डिनर करायचं अराउंड 7:30. सो ते पण एकदम हलकं हेल्दीवालं, बिकॉज लवकर झोपायचा प्लॅन सुद्धा आहे माझा. ॲज सकाळी मी मेन्शन केलं की मला खूप डार्क सर्कल्स वगैरे थोडं दिसत आहेत जास्ती. सो मी लवकर झोपणार, लवकर उठणार, जिम करणार, स्विमिंग करणार, हेल्दी खाणार. काही 3 महिन्यामध्ये तुम्ही ट्रान्सफॉर्म स्मृती बघणार. नवऱ्याला त्रास पण कमी देणार. तो मी देतच नसते. नवऱ्यांनाच काय वाटतं काय ना की बायको त्यांना अशी काय त्रास देत असते तर. तुझा नवरे कसे असतात? चांगलेच असतात. मला माझा नवरा चांगलाच वाटतो. नवऱ्यांचं नाही माहिती, मला माझा नवरा चांगला वाटतो. तो काही चुका नाही करत का? झाला माझा ते थोडं कंट्रोल पोर्शन कंट्रोल करत आहे ना तू. आफ्टर 4 डोसा पोर्शन कंट्रोल करतोय. बट ठीक आहे. म्हणजे चेतन तर सकाळीच जातो ऍक्च्युली. 7 वाजता तो घरातून निघतो. 7 ते 8 ते बॅडमिंटन खेळतात. मग 8 ते 9 9:30 पर्यंत आम्ही जिम करतो. त्याच्यानंतर तो स्विमिंग पण केलं त्याने आज. सो तो 3-3.5 तास एक्सरसाइज वगैरे करतो नॉनस्टॉप. सो तो खाऊ शकतो. गाईज मी पण आता माझा ब्रेकफास्ट संपवते आणि मग तुम्हाला भेटते. हे गाईज जसं मी प्रॉमिस केलं होतं की आज मी किचन आवरणार. सो मी आले किचनमध्ये. किचनची हालत खरंच खूप गडबड आहे. सगळ्यात आधी ते इथला पसारा आपण क्लीन करूया आणि मग बाकी गोष्टी. इकडे पण पसारा. सो लंचच्या आधी मी हे क्लीन करून घेते. जास्त वेळ नाही लागणार बिकॉज मी म्हणते खूप पसारा आहे. बट थोडंसं फक्त डब्बे आत ठेवायला लागतील. दॅट्स इट. ओके गाईज. सो मी एकदम चमकवलं आहे किचन. एकदम छान चकाचक साफ केलं आहे. आणि चेतनसाठी मी वेट करते लंच करायला बिकॉज त्याने मला बोललेलं की 3 वाजेपर्यंत त्याचा कॉल आहे. बट आता 2:15 झाले आहेत. ही स्टील इन हिज कॉल अँड आय एम सुपर हंग्री. मी हेल्थच्या सोबत स्किन आणि हेअरचा पण थोडा प्लॅन करते की मी नीट म्हणजे काळजी घेईल आता. तर हेअरसाठी आय हॅव स्टार्टेड ऑलरेडी सिरम आणि ऑइलिंग वगैरे करणं. स्किनसाठी पण माझं पार्सल येणार आहे. मी तुमच्यासोबत शेअर करते मी काय नवीन मागवलं आहे. तू बघितलं ना किचन किती साफ केली. एवढीच नसते. अबे किती पसारा होता बघितलं नाही तू आधी. कोणी केला होता पसारा? कोणी केलं होतं म्हणजे घर आहे. पसारा होणारच आहे. बट आवरलं मी ना. हॉलमध्ये कधीच पसारा नसते कारण की ती माझी टेरिटरी आहे. किचन तुझी टेरिटरी. ऍक्च्युली आम्ही लग्नानंतर एक प्रॉपर रिटर्न डील केली होती की कुठलं काम कोण करणार आहे.
सो आम्ही रूम्स पण डिवाइड केले होते, कुठली रूम कोण साफ करणार आहे. हॉल म्हणजे लिव्हिंग रूम, किचन, बेडरूम इज माय रिस्पॉन्सिबिलिटी है ना. लिव्हिंग रूम अँड माय ऑफिस इज माय लिव्हिंग रिस्पॉन्सिबिलिटी. रूम अँड हिज ऑफिस इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी. लिव्हिंग रूम अँड हिज ऑफिस इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी. किचन, bedroom and the other room is my responsibility. And my office and living room is always But clean. nobody comes to your room. Okay, Oh, bro. that's why. Who comes to kitchen? You. No, everyone comes. किचन मध्ये दिवसभराचे भांडे. एक सेकंड, सगळे हाऊस हेल्प किचन मध्ये असतात. पूर्ण जेवण वगैरे सगळ्यात जास्ती गोष्टी किचन मध्ये होतात दिवसभर. घरी पाहुणे आले तर ते हॉलमध्ये असतात. किमया आली, अहिल्या आली, दीदी आली, पोरं आले की सगळे हॉलमध्ये लिव्हिंग रूम मध्ये असतात. जर सगळे जण लिव्हिंग रूम मध्येच असतात तर सगळ्यात अरे किचन रोज साफ केलं तर काय प्रॉब्लेम आहे. याला चान्स भेटला आज. म्हणजे मी त्याला फक्त एवढं विचारलेलं की किचन बघितली का मी किती साफ केली, त्याच्यावर त्याने मला एवढं ऐकवलं. शट अप. ज्या रूम मध्ये कोणी जातच नाही, जिथल्या गोष्टी हलतच नाही, ते खराब कशा होणार. मी आत्ता थोड्या आधी तुम्हाला सांगत होती की मी काही स्किन केअर ऑर्डर केलं आहे अँड आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग की माझं पार्सल इतकं लवकर येईल, कारण मी कालच ऑर्डर प्लेस केली आहे बिकॉज नायकाचा सेल सुरू आहे. फक्त डेली रुटीनमध्ये जे मला लागतात त्या गोष्टी मागवल्या आहेत. सो फर्स्ट मागवलं आहे मी सिम्पलचं हे फेस वॉश, जे मी खूप रेग्युलरली यूज करते आणि खूप अफोर्डेबल आणि खूप छान आहे. माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे बट मला हे खूप जास्त सूट झालं आहे आणि त्यासाठीच मी खूप रेग्युलरली यूज करते. सेकंड मी मागवलं आहे ही मेबिलिनचं काजल. मी मागवलं आहे हे ॲक्वालॉजिकाचं सनस्क्रीन. दिस इज अन ऑइल फ्री मॉइश्चरायझर. हायलरॉनिक ॲसिड आहे यामध्ये. सो दिस इज ट्राईड अँड टेस्टेड, सो आय नो की मला हे आवडणारच आहे. नेक्स्ट मी मागवलं आहे दिस इज अ स्क्रब. PACचं स्क्रब आहे, पॅकचं स्क्रब आहे अँड दिस इज रेकमेंडेड बाय लॉट ऑफ मेकअप आर्टिस्ट. सो हे मी माझ्या मेकअप वॅनिटीसाठी मागवलं आहे. प्लस आय कॅन ऑल्सो यूज दिस पर्सनली ऑल्सो. अँड दिस इज द वन थिंग आय वॉज सुपर एक्सायटेड फॉर. दिस इज क्लेअर्स व्हायटमिन C सिरम. सो मी हे खूपदा मागवते जेव्हा मला थोडं डलनेस वाटतं स्किनवर किंवा आय थिंक तो ग्लो असा नाही येत आहे, तर त्यावेळेस मी नेहमी हे मागवते माझ्यासाठी. बट द ओनली प्रॉब्लेम विथ दिस सिरम इज मला खूप लवकर ऑक्सिडाईज होतं आणि ते येल्लो पडतं. बट इट वर्क्स लाईक मॅजिक. म्हणजे मला जेव्हा पण असं डलनेस वाटतं ना आणि मी हे यूज केलं, यू कॅन सी माझ्या स्किनवर असं ग्लो नाही आहे. बट हे यूज केल्यावर आय एम प्रिटी शुअर की एका वीकमध्येच मला तो डिफरन्स जाणवेल स्वतःच्या स्किनवर. हाय गाईज, संध्याकाळ झाली आणि मी परत किचनमध्ये आले टू मेक समथिंग फॉर डिनर. सकाळचे छोले आहेत जे मला वेस्ट नाही करायचे आहेत, सो मी तेच खाणार. बट चेतनसाठी मी विचार करते की ती ब्रोकली, बीन्स वगैरे असं काही बॉईल करून थोडं शॅलो फ्राय करून त्याला देते. जर कोणी आधीचं जे माझे ब्लॉग्स बघायचे ते मला फॉलो करतात किंवा अजून पण ते माझे ब्लॉग्स बघतात ना, सो देअर हॅज लॉट दॅट हॅज चेंज्ड इन माय लाईफ फ्रॉम दॅट टाइम टिल नाव. खूप काही चेंजेस झाले आणि खूपदा मला असं वाटायचं की मी ब्लॉग करायला पाहिजे परत स्टार्ट, बट आय वॉज नॉट इन दॅट फ्रेम ऑफ माइंड दॅट आय शुड. आता बोलले ना सकाळी आय हॅव म्हणजे मी डिसाईड केलंय की वापस माझ्या लाईफचा कंट्रोल घ्यायचा आणि ते सगळं करायचं जे मी टाळत आली आहे किंवा ज्याची मला जी करायची मला थोडी भीती वाटायला लागली होती. So let's not disturb him right now. And with that, let's just end this vlog right here. परत भेटूया लवकरच
मी ॲक्च्युली ट्राय करणार आहे की मी डेली व्लॉग स्टार्ट करू, बट ती ऑडियन्स भेटायला थोडा वेळ लागेल, आय नो, बट ॲटलिस्ट आय वॉन्ट टू ट्राय डुईंग इट. सो या, हो, उद्या तर आपण भेटूच मोस्टली, बिकॉज उद्या आमचे काहीतरी वेगळे प्लॅन्स आहे, बिकॉज उद्या सॅटर्डे आहे, वीकेंड आहे. सो वी आर मोस्टली गोईंग आउट समवेअर. सो मग उद्या एक नवीन व्लॉग स्टार्ट करणार मी. टिल देन बाय, थँक्यू सो मच, अँड प्लीज डू सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि खाली तिकडे एक बेल आयकन असतं, ते दाबा, बिकॉज मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मी व्हिडिओ अपलोड केला आहे. सो येस, सी यू सून.